बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय। आज सकाळी शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीबाबत बोलताना सांगितलं, मला याबाबत काहीही माहिती नाही, हा पक्षाचा निर्णय आहे, मला काही घाई नव्हती, पण या वक्तव्यानंतर 2 तासांच्या आत पार्थ पवार शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले। जवळपास 30 ते 35 मिनिटं झालेल्या चर्चेनंतर पार्थ पवार यांनी सुनेत्रा पवार यांना फोन करून झालेल्या चर्चा आणि पक्षातील पुढील निर्णयाबाबत माहिती दिल्याचं समजतंय। यावेळी पार्थ पवार यांनी शरद पवारांना शपथविधीचं औपचारिक निमंत्रण दिलं। या चर्चेदरम्यान सुप्रिया सुळे उपस्थित होत्या। बैठकीत रिक्त उपमुख्यमंत्री पदासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड होण्याच्या शक्यतांवर निर्णय होण्याची शक्यता आहे। राजकीय वर्तुळात आता चर्चेचा मुख्य मुद्दा ही बैठक आणि पारिवारिक राजकीय सल्लामसलत असून पक्षाच्या नेतृत्वात लवकरच मोठे बदल होऊ शकतात अशी चर्चा रंगली आहे। मुंबईतही राजकीय घडामोडींना गती मिळाली असून काल छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांसारख्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। पार्थ पवारांची शरद पवारांची भेट या अनुषंगानं पक्षातील राजकीय समीकरणांवर लवकरच मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरी चिंचवड परिसरात शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। सर्वपक्षीय नेते, सामाजिक संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या या सभेत एक भावनिक क्षण घडला। भाजपचे नेते आणि आमदार महेश लांडगे यांनी मंचावरून अजित पवारांची सार्वजनिक माफी मागितली। हा दिवस जड अंतकरणाचा आहे, दादा मला माफ करा असं म्हणत त्यांनी आपली भावना व्यक्त केली। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीदरम्यान अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यात तीव्र आरोप प्रत्यारोप झाले होते। शहराच्या विकासाच्या मुद्द्यांवरून दोघांमध्ये शब्दांचे चढउतार पाहायला मिळाले होते। त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या निधनानंतर लांडगेंनी व्यक्त केलेला हा खेद विशेष ठरला। चिंचवड येथे आयोजित शोकसभेत बोलताना त्यांनी भूतकाळातील राजकीय टीकेबद्दल दिलगिरी व्यक्त केली। सभेत बोलताना महेश लांडगे भावुक झाले होते। त्यांनी सांगितलं की निवडणुकांच्या रणधुमाळीत शब्दांची तीव्रता वाढते, परंतु अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्याचा एकेरी उल्लेख केल्याची बोच त्यांच्या मनात कायम राहिली। दादा मला माफ करा असं म्हणत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली। त्यांच्या या थोडक्यातील पण मनापासूनच्या वक्तव्याने उपस्थितांनाही हेलावून टाकलं। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात अजित पवार विरुद्ध महेश लांडगे असं राजकीय चित्र रंगलं होतं। शहराच्या कामकाजावरून दोघांमध्ये अनेक शब्दांचे वार झाले। अजित पवार यांनीही त्यावेळी तो मोठा नेता आहे, माझा एकेरी उल्लेख करणारच असं म्हणत लांडगेंच्या टीकेला उत्तर दिलं होतं। या सर्व आठवणी शोकसभेत पुन्हा जाग्या झाल्या। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत दुसऱ्या पक्षांनी काय बोलावं हे त्यांचं पूर्ण स्वातंत्र्य आहे, मात्र काही दुःखद घटना घडल्यानं पक्षाचे कार्यकर्ते सैरावैरा झालेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांनी दिलेल्या उमेदवारीसाठी बारामतीत प्रचार करत असताना कार्यकर्ते दिशाहीन झाले, त्यामुळे त्यांचं व्यवस्थापन करणं गरजेचं होतं। गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता नेत्यांनी सुनेत्रा पवारांना ही जबाबदारी हाताळण्यासाठी तयार केलं आणि त्यानंतरच त्यांना निर्णयाची माहिती दिली, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांनी म्हटलंय। अनिल पाटील म्हणाले की शासकीय दुखवटा पूर्ण झाल्यामुळे नेता निवडणं ही वेळेची गरज होती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय। कुणाला कोणते खाते द्यायचे हा निर्णय मुख्यमंत्री घेतात आणि तो निर्णय युतीतील सर्व पक्षांनी मान्य करावा लागतो। अर्थ खात्यासंदर्भात अजून काही चर्चा झालेली नाही। नेता निवडीची प्रक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या माध्यमातून आज दुपारी पार पडेल, त्यानंतर मुख्यमंत्र्यांना माहिती दिली जाईल। अनिल पाटील म्हणाले की शरद पवारांनी केलेलं वक्तव्य खरंही असू शकतं, परंतु त्यांना सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत माहिती आहे की नाही हे स्पष्ट नाही। नेता निवडीची प्रक्रिया फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांद्वारेच पार पडते, त्यामुळे दुसऱ्या पक्षांचे आमदार यामध्ये सहभागी होणं काही प्रक्रियेचा भाग नाही। अनिल पाटील म्हणाले की अजित पवार आणि शरद पवार गटातील नेत्यांमध्ये चर्चा झाली असली तरी ठोस निर्णय अजून झाला नाही। जर अजित पवार याबाबत विचार करत होते तरी ते पक्षाच्या मंचावर मांडलेले नाहीत, मात्र त्यांच्या कृती आणि बॉडी लँग्वेजमधून तसे संकेत मिळाले होते। तसंच स्थानिक निवडणुकीदरम्यान त्यांनी तशा सूचनाही दिल्या होत्या, म्हणूनच हा निर्णय मजबुरीनं घ्यावा लागला आणि कार्यकर्त्यांना सैरभैर होण्यापासून थांबवण्यासाठी आणि परिस्थिती हाताळण्यासाठी नेत्यांनी पावलं उचलली आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातात झालेल्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या आणि वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत।
या पार्श्वभूमीवर आज 31 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार असून त्यांच्या शपथविधीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. दुःखद घटनेनंतर इतक्या लवकर सत्ता बदलाचा निर्णय झाल्याने राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या शपथविधीवर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सूचक आणि भावनिक भाष्य केलंय. अजितदादांची राख अजून शांत झालेली नाही. इतक्या लवकर अशा घडामोडी होतील असं वाटलं नव्हतं, असंही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे शोक आणि राजकारण यातील ताण पुन्हा एकदा समोर आला आहे. मात्र त्यांनी हेही स्पष्ट केलं की हा निर्णय पवार कुटुंबाचा एकत्रित आणि सामूहिक निर्णय असू शकतो. गेल्या काही दिवसांमधील घडामोडी पाहता अजित पवारांची ही मानसिकता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निर्णय घेण्याचीच होती, असं गायकवाड यांनी सांगितलं. संजय गायकवाड पुढे म्हणाले की या संपूर्ण प्रक्रियेमागे पवार कुटुंबाचा समन्वय दिसतो. दोन्ही कुटुंबांनी बसून हा निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या पाठीशी भीष्म पितामह म्हणून शरद पवार उभ्या आहेत, असंही त्यांनी नमूद केलं. त्याचवेळी अजित पवारांच्या निधनामागे कोणताही घातपात नसून हा केवळ आणि केवळ अपघात असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. अपघाताबाबत संशय पसरवणाऱ्या चर्चांवर पूर्णविराम देण्याची गरज असल्याचे संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळाले. दरम्यान या विमान अपघाताची सखोल चौकशी झालीच पाहिजे अशी भूमिका आमदार संजय गायकवाड यांनी घेतली आहे. सर्वजण चौकशीची मागणी करत आहेत आणि मीही तीच मागणी करतो, असंही ते म्हणाले. अजित पवारांच्या चारित्र्यावर किंवा त्यांच्या प्रतिमेवर कलंक लागेल अशा चर्चा आता थांबल्या पाहिजेत, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. याच संदर्भात त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याशी सहमती दर्शवली असून हे आपलं वैयक्तिक मत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. सिंचन घोटाळ्याशी संबंधित जुन्या आरोपांबाबतही आता नव्याने विचार व्हावा असे संकेत त्यांनी दिले आहेत. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल कुणालाच काही माहिती नाही, हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्याबद्दल शरद पवार बोलले की ते अगदी योग्य आहे. शिंदे आणि अजित पवार यांचा गट हा भाजपच्या गर्भातून आलेली पिल्लं आहेत. ते अमित शहा यांचे पक्ष आहेत, त्यामुळे त्यांचा काय निर्णय घ्यायचा तो अमित शहा आणि भाजपच्या भूमिकेवर ठरेल, असं उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. संजय राऊत म्हणाले की राज्याला महिला उपमुख्यमंत्री मिळणार अशा बातम्या मी ऐकत आहे. सुनेत्रा पवारांना हे पद मिळणार असल्याच्या बातम्या आम्ही ऐकतो आहोत. हा त्यांचा पक्षाचा निर्णय आहे, त्यावर आम्ही काय बोलणार. पण अजूनही महाराष्ट्र अजित पवार यांच्या जाण्यानं दुःखातून सावरलेला नाही, एवढंच मी सांगू शकतो. अजित पवार यांच्या कुटुंबातील कोणी भाजपच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री होणार असेल तर तो त्यांच्या पक्षाचा आणि कौटुंबिक निर्णय आहे. यावर कोणी इतरांना मत व्यक्त करण्याचीही वेळ नाही. संजय राऊत म्हणाले की सुनेत्रा पवार यांच्या पक्षात नेत्यांची फार मोठी फळी आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ अशा असंख्य राष्ट्रीय नेत्यांची फळी त्यांच्या पक्षात आहे. या राष्ट्रीय नेत्यांनी हा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. त्यांचा पक्ष सत्तेमध्ये सहभागी होता आणि शेवटी हा निर्णय अमित शहाच घेणार आहेत. त्यांनी हा निर्णय घेतला असेल. कुणालाच काही माहिती नाही. अजित पवार यांचा वेगळा गट आहे, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घेतला असेल. शरद पवार जे बोलतात ते योग्य बोलतात. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी यामुळे शिक्षक वर्गासमोर एक मोठा पेच निर्माण झाला आहे. 7 आणि 8 तारखेला होणारी देशव्यापी CTET परीक्षा आणि याच काळात आलेली निवडणूक ड्युटी एकाच वेळी आल्याने शिक्षकांमध्ये मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली परीक्षा द्यायची की शासकीय आदेशानुसार निवडणूक ड्युटी पार पाडायची, अशा दुहेरी संकटामुळे शिक्षक वर्गात संभ्रम निर्माण झालाय. शिक्षकांसाठी ही महत्त्वाची परीक्षा असल्याने या परीक्षेला बहुतांश शिक्षक बसलेले आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आल्याने इलेक्शन ड्युटीसाठी जावं लागणार की रद्द होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच 3 तारखेला केंद्रप्रमुख परीक्षा आहे आणि 7 आणि 8 तारखेला CTET परीक्षा आहे. दोन्ही परीक्षांची केंद्र हे जिल्ह्याच्या बाहेर असणार आहेत आणि परीक्षेची वेळ सकाळी 8 वाजताची आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या 3 दिवसांच्या शासकीय दुखवट्याचा मोठा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन बदलामुळे आता 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार असून मतमोजणीची प्रक्रिया 7 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न होईल. या अनपेक्षित बदलामुळे निवडणूक प्रक्रियेच्या नियोजनात मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या निर्णयाबाबत आपलं मत व्यक्त करताना हा निर्णय घाईत घेतल्याचं सूचित केलंय.
अजित पवार जाऊन अवघे 4 दिवस झाले असतानाच शपथविधीचा निर्णय घेण्यात आला, यावर आपण फारसं भाष्य करू शकत नाही असं त्यांनी सांगितलं. मात्र यामागे काही तांत्रिक अडचणी असू शकतात किंवा एखादी राजकीय रणनीती आखलेली असू शकते, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तसंच सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचं महाजन यांनी स्पष्ट केलं. गिरीश महाजन पुढे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तरी भाजपला कोणतीही अडचण नाही. ते एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल आणि एकत्र आले नाही तरी अजित पवारांचा गट आमच्या सोबत आहे असं त्यांनी सांगितलं. शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित हा पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत विषय असून त्यावर त्यांनीच निर्णय घ्यावा असं मत महाजन यांनी व्यक्त केलं. जर दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता असती तर शरद पवारांना शपथविधीचं निमंत्रण दिलं गेलं असतं असंही ते म्हणाले. धावपळीमध्ये आणि छोटेखानी स्वरूपाचा कार्यक्रम असताना सर्वांना आमंत्रण दिलं नसेल असंही त्यांनी नमूद करत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवर बाहेरून कुणालाही कल्पना नसल्याचं स्पष्ट केलं. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या निर्णयाला घाई झाली. अजित पवार जाऊन 4 दिवस झाले आणि हा निर्णय घेण्यात आला. यावर मी काय बोलणार, पण काही तांत्रिक अडचणी असतील किंवा राजकीय रणनीती असेल, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असेल असं म्हणत भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत आपलं मत व्यक्त केलंय. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीसाठी मी जाणार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. देशाच्या उत्तरेकडील भागांमध्ये पुन्हा एकदा थंडी परतली आहे. सकाळी राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, चंदीगड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचलमधील अनेक जिल्ह्यांमध्ये दाट धुकं पसरलं होतं. उत्तर प्रदेशातील 4 जिल्हे, मध्य प्रदेशातील 5 जिल्हे, पंजाबमधील 4 जिल्हे, हरियाणातील 3 जिल्ह्यांसह राजस्थान, बिहार, दिल्लीमध्ये शनिवारी सकाळी तापमान 4 ते 8 अंश सेल्सिअस दरम्यान होतं. तथापि जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या उंच डोंगराळ भागांमध्ये आजही बर्फवृष्टी झाली. उत्तराखंडमधील पिथोरागडमध्ये भारत नेपाळ चीन सीमेजवळ तापमान उणे 35 डिग्री सेल्सिअस आहे. इथे इतकी थंडी आहे की थोडा वेळ बाहेर राहिल्यास डोळ्यातील अश्रू गोठून जातात. कालापानी परिसरात सशस्त्र सीमा दलाचे जवान विशेष चष्मा लावून चीन सीमेवर गस्त घालत आहेत. येथे नद्या, नाले आणि धबधबे गोठले आहेत. 23 जानेवारीनंतर झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे नळांचं आणि नैसर्गिक स्रोतांचं पाणी गोठलं आहे. जवानांना पिण्यासाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी बर्फ वितळवावा लागत आहे. जम्मू काश्मीरमध्ये तीव्र थंडीचा 40 दिवसांचा टप्पा, ज्याला चिल्लई कला म्हणतात, तो 30 जानेवारी रोजी संपला आहे. यामुळे जम्मू काश्मीरमधील अनेक भागांमध्ये रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. शुक्रवारी श्रीनगरचं तापमान 0 डिग्री सेल्सिअसवरून 1.30 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलं. हे गुरुवारी रात्री उणे 0.6 डिग्री सेल्सिअस होतं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.